क्षेत्ररक्षण सजलंय एका बाजूला आपण जर पाहिलं गेलं तर छत्री ज्याप्रमाणे आपण ओपन करतो, एखादी छत्री एखादी अमरेला आपण ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी ओपन करतो, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजलंय. रंगीबेरंगी टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळतात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला किरण आणि एका बाजूला वैभव अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज असेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. यतीन हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. काही करायचे मित्रांनो, पहिला चेंडू अजूनपर्यंत पडला नाहीये. आपण थोडंसं मागे जातोय कारण की श्री गणेशा हा करणं थोडं लवकरात लवकर जर होईल, पायाभरणी जर का चांगली झाली तर आजच्या दिवसामध्ये 2 सामने आपल्याला आवाज तरी खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये जास्त सामने खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव काही करा, वेळ वाया दौडू नका. पंचांना सुद्धा विनंती असेल प्रत्येक गोलंदाजाला ताकीद द्या, वेळ वाया जाऊन देऊ नका. षटक हाताळण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी असावा. 4 षटकांचा सामना अर्थातच 16 मिनिटांमध्ये 1 इनिंग समाप्त झाली. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडतो. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. हलक्यात आणि घेऊन काढलेला फटका, पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीचा फटका, बॅक टू द बॉलर. पुढे गोलंदाजाचे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार नसणार, फलंदाज मात्र बाद. डीझी चेंडू मात्र एक सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला होता. लॉक करण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सरळ निघून गेला. तो म्हणजे लॉंगनच्या डोक्यावरून 6 धावा तर नसतात बॉक्स क्रिकेटमध्ये, तर फलंदाज जरूर बाद दिला जातोय. पहिला सामना निश्चितच बिहेगर वर्सेस KST वॉरियर्स या 2 संघांमध्ये. दुसरा सामना असेल तो म्हणजे ओंकार वर्सेस J11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विहान या 2 संघांमध्ये दुसरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकास हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या दाखवती अजून कोणतीही लागली गेली नाहीये, पण फलंदाज मात्र तंबूच्या आतऱ्याला जरूर वाद आलाय. ही स्पर्धा जसजशी पुढे जाते प्रेक्षकांचा ओघ इथे जरूर येताना दिसेल. मैदानाच्या आतमध्ये जागे गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू घेऊन काढला जातोय. सुरेख पद्धतीचा फटका, शिवराज तलवारीसारखा चेंडू होती. प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर. यावर हलक्यात घेऊन काढला जातो त्या क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीचा फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. येणाऱ्या 4 धावा. धावसंख्येमध्ये पडणारी भर 8 धावा. धावफलकावरती यावर मात्र हलक्यात घेऊन काढला जातोय. शॉर्ट विदाउटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोरती फेकी केली जाईल त्यावर मात्र 1 धाव घेतली गेली, 1 धाव कंप्लीट केली गेली, 1 धाव अंकित केली गेली. 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली, तर 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आत चालू असलेला सामना मात्र हलक्याने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 3 मिडविकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल त्यावर मात्र 1 धाव अंकित केली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक पहिल्या समाप्तीवरती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर प्रथम नाणेफेक हरल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. ही म्हणजेच विहान या संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पहिला सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. 3 तास काढ वरती. पहिला सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. एक लाजवाब क्रिकेटचं आयोजन ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा म्हटलं तर या स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू काही ना काहीतरी नवीन घेऊन जरूर आलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. किरण हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो. या मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर.
एक गोष्ट जरूर सांगेन, चॅम्पियन ट्रॉफी होतीये. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रत्येक खेळाडूचं भारतीय संघाच्या सुद्धा ब्लड चेकिंग केलं जातं. या मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बसा. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येला बघावली लागवली जाते 18 धावा. मित्रांनो, चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा येते आणि प्रत्येक खेळाडू जो खेळणार आहे त्याचं ब्लड चेकिंग केलं जाणार आहे. याआधी युरिन चेक केलं जायचं. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय, तो म्हणजेच विकास. तर निश्चितच मी ही गोष्ट सांगत होतो की चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं ब्लड चेकिंग केलं जात आहे. एखादा खेळाडू जर का कोणत्या पद्धतीचं मद्यपान अर्थातच डोपिंगच्या मामल्यामध्ये असेल तर त्याला या स्पर्धेमध्ये खेळू दिलं जाणार नाही. या स्पर्धेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेमध्ये या मात्र जोरदार फटका केला जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल तर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी 20 धावा धापटकावरती लगावल्या गेल्या. 20 धावेची आठवण सुद्धा सांगेन मित्रांनो. 20 मार्च 2011 मात्र हलक्या हाताने घेऊन काढला फटका कटशॉट पद्धतीने 1 धाव सोडून घेतली जाते. 21 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 21 धावा धापटकावरती लगावल्या जात आहेत. 20 मार्च 2011चा दिवस होता. मैदानामध्ये चालू असलेला सामना वेस्ट इंडिज संघासमोर होता आणि त्या सामन्यामध्ये एक खेळाडू मैदानाच्या आत आला होता. ती घटना वेळ मिळाली तर जरूर सांगेन. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा किरण सज्ज होतोय. धावसंख्येला पैकी 21 धावा. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातो. पल्लू स्कूप खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद. तर धावसंख्येला पलकवती लगावली गेली ती म्हणजे 21 धावा. त्या सामन्याची आठवण सांगत होतो. भारत आणि वेस्ट इंडिज संघाचा सामना होता. 51 धावा पलकवती लगवल्या होत्या. 2 फलंदाज तंबूच्या आतड्याला परतले होते. विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेला होता. त्या फलंदाजाचं नाव होतं मित्रांनो युवराज सिंग. ओमेटिंग करत होता. शरीर भांबावलं होतं, गरगरत होतं. ओमेटिंग कशी करत होता तर ते रक्ताच्या उलट्या करत होता, कारण की तो कॅन्सरने पीडित होता. मित्रांनो, तो खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळी ओमेटिंग करताना त्याला सायमन टप्पल म्हटले. एक दिग्गज पंच ते त्याच्या जवळ गेले. त्याला म्हटले की तू कशासाठी खेळतो आहेस, तू कशासाठी स्वतःला त्रास करून घेतो आहेस, तू मैदानाच्या बाहेर जा. तो म्हटला मी मैदानाच्या बाहेर गेलो तर मी जिवंत पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येईन की नाही ही मला माहिती नाही. तो खेळला, लढला आणि त्याने तब्बल 123 चेंडूमध्ये 113 धावा केल्या. 4 षटक हाताळले. 18 धावा देत 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर युवराज सिंग घडला. असे कोणताही खेळाडू घडत नसतो. 4 वर्षानंतर कमबॅक 150 धावा करणारा खेळाडू पंजाबचा पुत्र युवराज सिंग. कॅन्सरने पीडित असून सुद्धा एवढा मोठा क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाला. अशा कित्येक घटना आहेत जरूर आजच्या दिवसामध्ये पोहोचवेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज विकी सज्ज होतोय. मात्र उजवी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. अवंत धावेची घोषणा केली जाते. पॉईंटच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव. या मात्र रिव्हर्सिंगचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेळी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एकेरी धावा. धावसंख्येला धावसंख्येला फलकावरती 23 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. स्लॉग षटकाला सुरुवात झाली आहे. अंतिम षटक, शेवटची 2 षटक स्लॉग ओव्हर्स हाणामारीची षटक म्हणून संबोधली जाणारा हा क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. त्यामध्ये चेंडूला सन्मान दिला जात आहे. स्टीअर केलं जात आहे. शॉर्टकवरचं क्षेत्ररक्षक तैनात आहे. पैकी केली जाईल तर केली धाव. धावसंख्येमध्ये पडणारी भर 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 24 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. मात्र सुरेख पद्धतीला चेंडू टाकला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला उचलेल कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल. फेकी केली जाईल तर मात्र 1 धाव. 25 धावा फटकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व तर जास्त असतंच. मात्र अशा पद्धतीची गोष्ट गोलंदाजाने पुन्हा केली तर 2 चेंडू दिला जाईल याची ताकीद घ्यायची आहे. या मात्र हलक्याने गुण काढलेला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल. 1 धाव मात्र अंकित केली गेली. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या
धावसंख्या फलकावरती 24 धावा फलकावरती लागवल्या गेल्या. आठवण झाली 26/11/2008 मुंबईवरती झालेला आतंकवादी हमला. या मात्र जोरदार प्रहार शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडूचे माराच्या बाद षटकार. चौकार घेऊन काढला गेला होता. 4 धावा आल्या होत्या. लंबाच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या फलकावरती लगवली गेली आहे ती म्हणजे 30 धावा फलकावरती लगवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल केला जात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. एक जरूर मी म्हणेन की शरीराचा वेग घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला क्लास केले गेले खेळाडूच्या सहाय्याने जाणारा चेंडू 4 धावांसाठी पाहायला मिळाला होता. या मात्र बॅकफुटवर घेऊन सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. विकी केली जाईल. तत्वर मात्र एक धाव किल केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढणारी भर ती म्हणजे लागली जाते. 2 गोलंदाज तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर धावसंख्या फलकावरती लगवली गेली आहे ती म्हणजे 31 धावा फलकावरती. 3 षटक समाप्तीवरती 31 धावा फलकावरती लगवल्या गेले. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना विहार 11 वर्सेस KST वॉरियर्स चालू असलेली स्पर्धा PFW क्रिकेट क्लब. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय राज. राज हा गोलंदाजीसाठी येतोय. कोइन्सिडेंस पहा, आमचे डीजे मास्टर सुद्धा राज आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुद्धा राज आलाय. धावसंख्या फलकावरती 32 धावा. या मात्र नो चेंडूचे मराठीच्या बाहेर 4 धावांसाठी. तुम्ही शिवराज पद्धत म्हटलात, मी सुद्धा म्हणेन मैदानाच्या या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव जरूर आली. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्या वाढणारी भर धावसंख्या फलकावरती 38 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर मेरे शिवबाना होते तो सुनत सबकी होती. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव जरुरी येते. एक धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढणारी भर धावसंख्या फलकावरती लगवली जाते. 39 धावा फलकावरती लगवल्या गेल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हाणामारीचं षटक, अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जोरदार प्रहार पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राज. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग अभिमोद बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. खेळला जातोय. कार्पेटच्या साईडने खेळून काढलेला हा फटका एकेरी धावेसाठी. अवघड 5 षटकांचा सामना आहे. पहिला सामना 5 षटकांचा असेल. आयोजकांकडून सूचना येते हा सामना 5 षटकांचा असेल. धावसंख्या फलकावरती लगवली गेली आहे ती म्हणजे तब्बल 40 धावा फलकावरती लगवल्या गेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 पंच यष्टीरक्षक 3 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू ते गळतील. मात्र पाठपूर्व घेऊन काढलेला हा फटका एकेरी धावेसाठी सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने घेऊन काढलेला हा फटका पाहायला मिळाला. यावेळी मात्र काय झालं, दोन्ही गाड्या एका रुळावरती अपघात हा होणार. लगवली गेली. तब्बल 41 धावा फलकावरती लगवले गेले. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 41 धावा. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं 77 धावांचा उच्चांक गाठला गेला होता. विक्टरी स्पोर्ट्स या संघाने या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक होता. या मात्र रिव्हर्सिंगचा फटका केला जातोय. गलीचा क्षेत्ररक्षक ताईन आलाय. चेंडूला उतरेल फेकी केली जाईल. या मात्र काय घडतंय, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती लगवली जाते ती म्हणजे या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती लगवली गेली. 43 धावा फलकावरती लगवले गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज हा पाहायला मिळतोय. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतली गेली होती सचिन जिंकोत यांच्या मार्फत. पहिली हॅट्रिक घेतली गेली होती पहिल्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये जर का पाहायला गेलं तर प्रणेश मोहिते हा फलंदाज होता ज्याने 3 चेंडू चौकार लगावले होते. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं 77 धावांची आतिषबाजी झाली. विक्टरी स्पोर्ट्स या संघाने कालच्या दिवसामध्ये या
स्पर्धेतील उच्चांक गाठला गेला होता. एकच हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली आहे अजूनपर्यंत आणि तो गोलंदाज होता. याच्या स्पर्धेचा प्रमुख मी म्हणेन की संपूर्ण दारोमदार ज्याच्या अंगावरती आहे अशी व्यक्ती सचिन खोत यांच्या मार्फत झाली होती. मात्र जोरदार प्रहार केला जातो. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाजीसाठी आला होता यतीन आणि त्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्राची टाईना डायपैकी केली जाईल तर दोन मात्र सुरेख रनिंग बिटवीन विकेट येणार आहे. दुहेरी धावा दोन धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 1.50 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद रनर अप कोण असेल तर त्याच्याकडे पाहिलं जातं महेंद्र सिंग धोनी. या मात्र गेल बल्लेच ऐसी निकली जैसे मानो बंदूक से गोली. या मात्र 4 धावा आल्या. धावसंख्येमध्ये पडणारी धावसंख्या फलकावरती 53 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या मात्र रिव्हर्सिंगचा फटका चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विनाशकारी विपरीत बुद्धी गोलंदाजासाठी मी लाईन म्हणेन. कारणच आहे धावसंख्या जास्त आली आहे आणि या गोलंदाजाने टाकलेला चेंडू अवांतर स्वरूपाचा आलेल्या 4 धावा अवांतर स्वरूपाच्या पाहायला मिळतात. +4 अशा धावा येतात. धावसंख्या फलकावरती लगावली जाते तब्बल 58 धावा. या मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज मात्र बाद. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सारखा फुटबॉलर सांगतो की तुम्हाला काहीही जर का चांगलं करायचं आहे तर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. सचिन रमेश तेंडुलकर सांगतो 3 जादुई शब्द त्याने सांगितले होते. प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस असे 3 जादुई शब्द सचिन तेंडुलकरने सांगितले होते. आणि मी म्हणेन क्रिकेटमध्ये तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे आणि त्या सरावाच्या अभावावरतीच तुम्ही क्रिकेट खेळू शकता. या मात्र डान्सिंग क्रिकेट ग्लॉक केला जातो. चेंडू साला निघून जातो सीमारेषेच्या बाहेर मिडल क्षेत्रामध्ये. रिव्हर्सिंगचा फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल तर 2 मात्र घेतलेल्या दुहेरी धावा. 5 षटक समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लगावली गेली. 64 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. कालचा दिवस कालच्या दिवसातील पहिला सामना झाला होता. 56 धावा फलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला होता. आजच्या दिवसातील प्रथम सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना 64 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. ते म्हणजेच विहाग 11 या संघाने काय घडेल काय बिघडेल कोणता संघ विजयी होईल ही स्पर्धा जर जशी पुढे जाईल या स्पर्धेमध्ये काय घडेल मी निश्चितच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो जितेश यांना. मी तुमच्याकडून काही काळासाठी रजा घेतो. धन्यवाद. आमंत्रित करतो ओंकार 11 आणि जय 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला. ओंकार 11 आणि जय 11 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. ओंकार 11 संघनायक आणि जय 11 संघनायक समालोचक कक्षामध्ये या. ओंकार 11 संघाचा संघनायक आणि जय 11 संघाचा संघनायक. पुढील सामना तुमचा खेळवला जाणार आहे. उर्दू जिंकेल. धन्यवाद जयेश भोसले सर. असं स्पर्धेचा शेवटचा दिवस
तिसऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचलाय एका अंतिम फेरीमध्ये, अंतिम दिवसामध्ये आपण आहोत। BMW ग्रुप दिवा आयोजित तन्मय प्रदेशात विलास पाटील स्पर्धेचे 2017 आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा रविवारचा दिवस 5 फेब्रुवारी 2017 आणि आज मुंबई आणि ओपन विभागामध्ये संघ इथे लढत देणार आहेत। 16 संघ इथे लढत देणार आहेत। या 16 संघांमधनं कुठला संघ पुढे सरसुद्धा टॉप 3 मध्ये आजच्या दिवसाचा पहिला सामना तो सुरू आहे, म्हणजे बिहान 11 विपक्ष KST वॉरियर्स या दोन संघांमध्ये सामना चालू आहे। सामन्याचं पहिलं सत्र झालंय। प्रथम फलंदाजी करताना बिहान 11 संघाने तब्बल 64 धावा कुठल्या आणि 65 धावांचं लक्ष ठेवले, ते म्हणजे KST वॉरियर्सच्या संघासमोर। दुसरा सामना असणार ओंकार 11 विपक्ष जय 11 या दोन संघांमध्ये आणि त्यानंतरचा तिसरा सामना एक मोठा सामना आपण बघणार आहोत, जॉर्ज 11 विपक्ष मायरा 11 या दोन संघांमध्ये। आपण एका साईडला बघणार रोहन याला फलंदाजी करताना आजच्या दिवसात दिव्याच्या या मैदानामध्ये सामन्याला सुरुवात करूया। आपण पंचांना विनंती करतो टीनू यांना सामन्याला सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवसातला तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना बिहान 11 विपक्ष KST वॉरियर्स या दोन संघांमध्ये 65 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये 2 षटक पॉवर प्ले असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक घेऊन गोलंदाज नितीन एका अनुभवी गोलंदाज संघामधला P1चं षटक हाताळतोय गोलंदाज नितीन। P1 मध्ये 2 खेळाडू पॉवर सर्कलच्या बाहेर असल्याची नोंद घ्यायची आहे। 2 खेळाडू पॉवर सर्कलच्या बाहेर आहेत, एक डीप मिडऑनला आणि क्षेत्रक्षेत्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षेत्र पूर्णपणे विखुरलेले लावले। कर्णधार संघाच्या कर्णधाराने सामन्याला थोडंच वेळ सुरुवात होते। सामन्याचं दुसरं सत्र हे आपण जवळ मैदानामध्ये पंचांनी कॉल केला प्लेचा सामन्याला सुरुवात होते, तर पंच सुरुवात करायची टीनू लवकरात लवकर। सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये स्ट्राईकला फलंदाज किरण, नॉन स्ट्राईकला चैतन्य, गोलंदाज संचोदय नितीन एका अनुभवी गोलंदाज। आजचा अनुभव सुद्धा पणाला लावणारा गोलंदाज बघूया आपल्या गोलंदाजच्या जोरावर सामना जिंकून देतोय का आपल्या संघाला। फलंदाजच्या जोरावर किरण आणि चैतन्य सामना जिंकून देतो आपल्या संघासाठी। सामन्याला सुरुवात होते आहे जवळ मैदानामध्ये। पंचाला विनंती करतो लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। विदिन 20 मिनिट्स मध्ये एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे। पहिला चेंडू निर्धावित चेंडू पॅटच्या मधून निघून गेला, उरलेलं काम यष्टी रक्षण चौक बजवलं। पुढे चेंडू ड्राइव्ह केला ऑफ साइडला, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। ऑफ साइडला ड्राइव्ह केलेला चेंडू पॉइंट रिझल्टला शॉर्ट पॉइंटला क्षेत्रक्षेत्र सज्ज होते, डायरेक्ट हिट केली आहे आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होतोय। चैतन्य बाद झाला डाऊची। दोन्ही संघांना मी एक विनंती करतो, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक विनंती असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। विकेट पडल्यानंतर फलंदाजी खेळपट्टीच्या आतमध्ये क्रॉसिंग कंपल्सरी असणार आहे, नंतर 2 धावांची पेनल्टी असणार याची नोंद घ्यायची आहे। नवीन फलंदाज तो स्ट्राईक एंडला अनिकेत, पहिला धक्का बसतोय दुसऱ्या चेंडूवर नितीन यांच्या धावसंख्या धावफलकावर 0। ड्राइव्ह केला ऑफ साइडला, चेंडू जातो तो शॉर्ट पॉइंटला, एकच धावेत अकाउंट ओपन करतोय 1ने। 3 चेंडू धावा फक्त आणि फक्त 1। सेकंड फलंदाज पुन्हा एकदा किरण येतोय, 2 चेंडूचा सामना केलाय, अजून एकही धाव केली नाही। टॅप केलाय ऑन साइडला, चेंडू गॅप मध्ये सीमा पलीकडे 4 धावांसाठी पहिला चौकार होतोय किरणच्या वेळेबद्दल। पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टॅप केला, बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअरच्या पंचाने रोची करून घोषित केली आहे। नो +4 धावसंख्या 5 ते पुढे सरसवते ती।
स्वयंसेवक आहे त्याला विनंती करतो बाउंड्री लाईनवर तैनात राहायचं आहे, कारण आजचा दिवस महत्वाचा दिवस आहे. तर विनंती करतो. चार चेंडू झाले आपण का बरं 10 वृद्धच्या माहितीसाठी 4 चेंडू झाले. 2 चौकार ठोकतोय किरण ऑन साईडला. कॉफी बुक स्टाईल मध्ये दोन्ही फटके खेळलेले, दोन्ही शॉट सेम मध्ये. ऑन साईडला टॅप केला, पॉवर सर्कलच्या वरनं चेंडू निघून गेला. फाऊल डिप्स केवळच्या वर 4 धावांसाठी पुन्हा एकदा साईडला फलंदाज किरण 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. मध्ये बदल करतोय नितीन. पुन्हा एकदा साईडला फलंदाज किरण समोर नितीन यांना. पुढे चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. शेतकरी सध्या शॉट मिडॉलला एकच हवेत आहे, एखाद्यावर समाधान मानायला लागेल. इकडे असं काय पुढे सुरू ते 11 वर अजून काही शकतात आहे. शेकला फलंदाज नवीन फलंदाज येतो अनिकेत. शेतकरी बदल करतोय गोलंदाज. सरपंच ताकीद द्यायची गोलंदाजाला विदिन 4 मिनिट्स मध्ये 1 षटक संपलं पाहिजे. पुढे चेंडू नितीन यांचा पुढे सरसध्या डाऊन साईडला टॅप केलाय. क्षेत्रक्षण संजय मिडॉनला एकच धाव येते. एका धाव्याने षटक संपते. पहिल्या षटकात धाव शिवाचा खेळ एक विराई करे. फलंदाज बाद झाला. उमेश नवीन फलंदाज. पुन्हा एकदा सेकंडला राज येतोय. 9 सेकंडला नवीन फलंदाज. पुढे चेंडू पुढे सरसत ड्राईव्ह केल्या गॅप मध्ये पूर्णपणे झोकून दिलेल्या चेंडूवर. पण चेंडू मात्र हाताच्या बाजूने गेला, थोडासा बाजूने. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. संपलाय. धावाचा दाखल
चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. जय 11 आणि ओमकार मालाड या दोन संघांमध्ये पुढील सामना असणार आहे. लवकरात लवकर यायचे नाणेफेकीसाठी. जय 11 आणि ओमकार मालाड या दोन संघांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आमच्या समालोचन कक्षामध्ये. तुमचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर लवकर यायचंय. बरोबर आहे. तिसरं षटक गोलंदाज वैभव एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी मात्र सुरू केलेली वैभवनी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पहिला चेंडू वैभव यांचा आउटसाइड एज चेंडू मागे जातो तो गली रिझन मध्ये सज्ज आहे तिथे. एकच धाव येते. कदापि धावसंख्या पुढे सरस्वती 22 वर. पुढील सामना असणार ओमकार 11 विपक्ष जय 11 दोन संघाच्या कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. दोन संघाचे कर्णधार आले दिपेश पाटील विनंती करतो नाणेफेकी करून घ्यायचे. पुढे चेंडू लेट कट करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅकच्या वरून निघून जातोय. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. नाणेफेकी झाली आहे. जय 11 संघाने नाणेफेकी जिंकल्या. तुमचा निर्णय सुद्धा कळवायचा लवकर. ऑफ ड्राईव्ह क्षेत्रशी सज्ज आहे मिड ऑफला. एकच धाव येते. एका धावाने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सर 23 वर. विकी याच्याकडे स्विप केल्या ऑन साईडला सुरेख फटका होता पण तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव एखाद्यामध्ये धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सर 23 वर. एकेरी तुम्ही धावा येते त्या षटकामध्ये. सामना जिंकायची तर मोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे. लेग कट केलाय छोटे जातो तो पॉइंटला डीप मध्ये क्षेत्र सज्ज आहे. दोन धावांचा प्रयत्न करतायत पण नकार देतात 9 सेकंड वर राज. सुहास पवार 5 चेंडू झाले. सुहास पवार विनंती करतो समोरच्या पक्षाकडे यायचं आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. समीकरण खूप महागड झालंय. 2 षटकांचा अजून खेळ बाकी आणि 40 धावा हव्यात केएसटी वॉरियर्सच्या संघाला. नवीन गोलंदाज नितीन वैयक्तिक दुसरं व सांघिक गोलंदाज रितेश पहिला चेंडू निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं व सांघिक गोलंदाज 4थं षटक गोलंदाज नितीन येणारे. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 40 धावा समीकरण खूपच महागड झाला इथे. जोडी नितीन यांचा पुढे सरसम खेळायचा प्रयत्न बसतोय. फलंदाज बाद यष्टीची. धन्यवाद डीजी मास्टर. थोडं कमबॅक केले सामन्यावर तो पकड निर्माण ठेवलेली बियांग 11 सगळे वाईट चेंडू सरपंच तुमचा निर्णय घालवायचा आहे. इट इज वाईट लेग स्टिक सोडून झाले चेंडू पण आमच्याकडे वळत आहेत. वाईटची गोष्ट शोध आहेत. नवीन फलंदाज सायकलला प्रमोद येतोय 8व्या क्रमांकावर फलंदाजी करायला. पुढे सरसवत आहेत फलंदाज मात्र बाद यष्टीची. मास्टर 25 या धावसंख्येवर 3 गडी बाद होत आहेत. त्याच्यावर 55 लागतोय स्क्वेअरची सुमित यांना. एक सभे ते 4 चेंडू झाले षटकातले. धावा 26 मागे जातोय रिझल्ट मध्ये.
हॅलो हॅलो दोन मागे हॅलो 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 दोन दबाईच्या शेवटच्या चेंडूवर षटक संपते. 4 षटकांची धाव दाबल कमर खूपच कमकुवत 29. गोलंदाज सोहिल पहिला चेंडू निर्धाव होतो. चेंडू पॅडवर परत शोधतोय. एकही धाव येत नाही या चेंडूवर. धावसंख्या दाखल स्थगित 29 वर. शेवटचे षटक ऑन साइडला टॅप केलाय. क्षेत्ररक्षण सज्ज तिथे उडावला. एकच धाव येते दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा सेकंडला नॉन फलंदाज ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅट समोर निघून जातोय. स्वरूपामध्ये एक धाव धावून घेतली दोन्ही फलंदाजांनी. टीम आमच्याकडे 22 सेकंद दर्शवत आहे. लेग स्टिक सोडून झाला चेंडू पंच वाईटची गुण दर्शवत आहे. पुढे ससवत ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्यापासून चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी मिसफिल्ड होते. आता बसले दाखल का बरं 36. वाईट चेंडू टॅप केलाय समोर. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. पुढे 41 वर जुनी 14 धावांच्या आवश्यकता आहे. चेंडू बॅटच्या मधून निघून चाललाय आणि इथे सामना विजयी होतो. विया 11 संघ पूर्ण